नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला सुती कापड लावून घ्यायचं आहे। आता यात आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। जे पीठ आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे। आता अर्धा कप यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। पीठ मोजून घेताना इथे मी मेजरिंग कप वापरलेले आहे। तुम्ही घरातील जी वाटी असते आमटीसाठी तर ती सुद्धा वापरू शकता। आता याला मिक्स करून घेतलं। आता हा कापड आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे। आता ही गाठ बांधताना देखील जास्त टाईट बांधू नका, इथे आपल्याला सैलसर गाठ बांधून घ्यायची आहे। आता हे पीठ आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे। आता हा डबा आपल्याला यावरती ठेवायचा आहे। झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटं गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पीठ स्टीम करून घ्यायचं आहे। इथे जवळजवळ 20 ते 25 मिनिट झालेले आहे आणि इथे आपलं हे पीठ मी स्टीम करून घेतलेलं आहे। आता लगेच हा डबा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि पीठ हे खूप कडकडीत गरम असतानाच लगेच आपल्याला हे पीठ असं चमच्याने मोकळं करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस पीठ गरम असतानाच करायची आहे। जर पीठ थंड झालं तर यामध्ये खडे तयार होण्याची शक्यता असते। इथे मी हे पीठ चमच्याने दाबून छान मोकळं करून घेतलेलं आहे। आता आपण याला चाळून घेऊया। त्यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे। यावरती हे गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि याला आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे। असं हे पीठ चाळताना चाळणीमध्ये गव्हाच्या पिठाचे खडे राहतात, तर ते सुद्धा असे चमच्याने मॅश करून घ्यायचे आहे आणि हे पीठ आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ अगदी भराभरा चाळलं जातं। इथे मी पीठ चांगलं चाळून घेतलं। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे, 1 चमचा धणे पावडर घालूया, अर्धा चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा हिंग घातला, 1 चमचा ओवा घालायचा आहे आणि 2 चमचे पांढरे तीळ यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालूया। आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आज आपण गव्हाच्या पिठाची चकली बनवत आहोत। तर चकली बनवताना आपल्याला या पिठामध्ये अजिबात तेलाचं किंवा तुपाचं मोहन नाही घालायचे, कारण ही चकली खूप खुसखुशीत आणि क्रिस्पी असते, त्यामुळे यामध्ये तेल किंवा तूप घालण्याची अजिबात गरज पडत नाही। आता इथे मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला थोडं थोडं या पिठामध्ये घालायचं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त सैल सुद्धा मळायचं नाही। मध्यम असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर पीठ सैल मळलेलं असेल तर चकली तेलामध्ये घातल्यानंतर विरघळते आणि चकली खूप तेल पिते, त्यामुळे पीठ आपल्याला मध्यम मळून घ्यायचं आहे। आता चकली बनवून घेऊयात, तर त्यासाठी पिठातील अर्धा गोळा घ्यायचा आहे। जेवढं पीठ साच्यामध्ये बसेल तेवढं घ्यायचं, याला 1 ते 2 मिनिटं मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीचा आपल्याला याचा लांबोळा रोल हा तयार करून घ्यायचा आहे। आता चकली तयार करण्यासाठी इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि याला स्टार शेपची थाळीही लावून घेतलेली आहे। या साच्याला आतून तेल लावून ग्रीस करून घ्यायचं। आता हे तयार करून घेतलेलं चकलीचं पीठ आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा साचा बंद करून घ्यायचा आहे। आता चकली तयार करण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। यावरती आपल्याला चकली ही गाळून घ्यायची आहे। चकली गाळताना तुम्ही बघू शकता चकलीला काटे खूप सुरेख येत आहे आणि चकली गाळताना अजिबात कुठेही तुटत नाही आहे। याचा अर्थ आपली चकली अगदी परफेक्ट अशी तयार होत आहे। चकली तयार झाल्यावरती जो चकलीचा शेवटचा वेढा असतो तर तो अशा पद्धतीने हिला चिटकवून घ्यायचा आहे, म्हणजे चकली तेलामध्ये घातल्यानंतर सुटत नाही। आता दुसरी चकली देखील मी तुम्हाला करून दाखवते। बघू शकता चकलीला छान काटे येत आहे आणि मस्त अशी गोलाकार अशी आपली ही दुसरी चकली सुद्धा तयार झालेली आहे। चकली बनवताना जास्त चकल्या बनवून ठेवायच्या नाही, एका वेळेस 2 किंवा 3 अशा पद्धतीने चकली ही तयार करून घ्यायची। आता चकली फ्राय करण्यासाठी तेलाचं टेम्परेचर हे खूप महत्त्वाचं आहे। आपल्याला हे तेल मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं आहे, जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही। इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता चकली अशी उलथण्यावरती घ्यायची आणि तेलामध्ये सोडून घ्यायची। अशा या चकल्या उलथण्यावरती घेऊन तेलामध्ये सोडून घेतल्यामुळे चकली तेलामध्ये घालताना अजिबात तुटत नाही।
चकली अशी तेलामध्ये घातल्यानंतर चकली लगेच उलटवायची नाही, कारण ही चकली फार नरम असते, त्यामुळे चकली ही तेलामध्ये विरघळू शकते. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि चकली आपल्याला क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. चकली हलकीशी कुरकुरीत जाणवायला लागल्यावरती ही चकली आपल्याला उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने देखील हिला फ्राय करून घ्यायचे. इथे मी या चकल्या फ्राय करून घेतलेल्या आहे. चकली अशी फ्राय झाल्यावरती कढईमध्ये तळाला जाऊन बसते आणि चकलीवरचे बबल्स सुद्धा कमी होता. यावरनं समजायचं चकली इथे आपली फ्राय झाली. इथे आता या चकल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. बघू शकता मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा या चकल्या तयार झालेल्या आहे. अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या फ्राय करून घेतलेल्या आहे. ही चकली अजिबात थोडीही तेलकट तयार होत नाही. तुम्ही बघू शकता चकलीने थोडंही तेल पिलेलं नाहीये आणि चकली अजिबात तेलकट तयार झालेली नाहीये. मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत चकली तयार झालेली आहे. चकलीला मस्त काटे सुरेख आलेले आहे आणि ही चकली चवीलाही अगदी भन्नाट लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही चकली आतून मस्त अशी पोकळ तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही ही चकली एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. आता इथे मी एक छोट्या साईजचा कच्चा बटाटा घेतला, त्याची साल काढून घेतली आणि हा बटाटा मी किसून घेतलेला आहे. आता हा बटाटा यामध्ये घालूया. 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे. आता पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे. पाव चमचा गरम मसाला घालूया. अर्धा चमचा जिरे पावडर घालूया. चिमूटभर हिंग घालायचं आहे. आता सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करायचं आहे. असं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाही. इथे आज आपण क्रिस्पी आणि कुरकुरीत असा गव्हाच्या पिठाचा डोसा तयार करत आहोत. तर त्यासाठी इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 3 वाटी पाणी इथे मी वापरलेलं आहे. ज्या पद्धतीची ताकाची थिकनेस असते तशाच पद्धतीचं हे बॅटर ठेवायचं आहे, म्हणजे डोसे क्रिस्पी कुरकुरीत तयार होता. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी आपल्याला हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे. आता डोस्यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी तयार करून घेऊया. तर त्यासाठी पोहे खाण्याचे 3 चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. 3 चमचे यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचे. 3 ते 4 लसणच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्या आणि 1 वाटी यामध्ये कोथिंबीर घालायची. आता यामध्ये पाणी घालायचे आणि आपल्याला चटणी अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. आता चटणीला फोडणी कशी द्यायची ते बघूया. कढईमध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आता तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, पाव चमचा हिंग घातला आणि 1 चमचा जिरं घालून घेतलं आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहे. आता आपण जी चटणी तयार करून घेतलेली होती तर ती यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता ही चटणी मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे, कारण चटणी मला घट्ट वाटत आहे त्यामुळे. आता आपण पुन्हा याला मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ही चटणी गॅसच्या मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायची. इथे मी ही चटणी शिजवून घेतलेली आहे. मस्त अशी चटपटीत अशी आपली ही शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. आता चटणी तयार होत होती तोपर्यंत इथे आपल्या डोसेचं बॅटर सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे. याला मिक्स करून घ्यायचे. आता डोसे कसे बनवायचे ते बघूया. डोसा तयार करण्यासाठी तवा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचंय. आता डोसेचं बॅटर तव्यावरती घालताना प्रत्येक वेळेस आपल्याला हे बॅटर असं चमच्याने मिक्स करून घ्यायचंय, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर तो तळाला जाऊन बसतो, त्यामुळे असं याला मिक्स करून घ्यायचंय. आता डोसेचं बॅटर तव्यावरती घालून घ्यायचंय. बॅटर घालताना असं कडेने घालायचं तव्याच्या, कारण आतमध्ये तवा फार गरम असतो, त्यामुळे असं कडेने हे बॅटर सोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एकाच साईडने भाजून घ्यायचा आहे. इथे मी हा डोसा भाजून घेतलेला आहे. आता आपल्याला या डोस्याच्या कळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि डोसा हा फोल्ड करून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत असा हा गव्हाच्या पिठाचा डोसा आपला तयार झालेला आहे. असा हा क्रिस्पी आणि कुरकुरीत गव्हाच्या पिठाचा डोसा चवीला अप्रतिम लागतो. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे.
तेल गरम झालं, यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे। जिरं तडतडल्यानंतर पाव चमचा यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे। 1 चमचा यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 सेकंद तेलावरती छान परतून घ्यायचे आहे। असे हे परतून घेतल्यावरती यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे आहे। तीळ असे शेवटी घालायचे, जर आपण अगोदर तेलामध्ये तीळ घातले तर ते करपून जातात, त्यामुळे अशी उशिरा घालायचे। आता हे तीळ देखील 1 ते 2 सेकंद या फोडणीसोबत मी चांगले परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे। यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे। पाव चमचा काळी मिरी पावडर घालूया। पाव चमचा यामध्ये आपल्याला पिझ्झा मसाला घालून घ्यायचा आहे। पाव चमचा चाट मसाला पावडर घालून घ्यायचे आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि या पाण्याला आपल्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे। इथे मी या पाण्याला खडखडून एक उकळ काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं। थोडं थोडं पीठ असं पाण्यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पिठाच्या गुठळ्या यामध्ये होत नाही। आता उरलेलं जे पीठ आहे तर ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं। याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठसाठी 1 वाटी पाणी घेतलं होतं, ते अगदी परफेक्ट यासाठी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता हे मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाहीये, अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वाफेमध्येच हे मिश्रण 5 मिनिटांसाठी ठेवायचे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात छान यावरती एक वाफ आलेली आहे। आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया। यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा उकडून घेतलेला बटाटा किसून घालायचा आहे। असा बटाटा यामध्ये घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान लागतो। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकतात मस्त असा मऊसूत असा हा गोळा तयार झाला। लगेच पदार्थ बनवायला सुरुवात करूयात। लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि नंतर याला टिक्की सारखं हातावरती आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने। इथे आज आपण गव्हाच्या पिठाची क्रिस्पी आणि कुरकुरीत कचोरी बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे मी सर्व कचोऱ्या तयार करून घेतल्या। आता आपण यांना फ्राय करून घेऊयात। आता या कचोऱ्या फ्राय करण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला या कचोऱ्या घालून घ्यायच्या आहे आणि आपल्याला या कचोऱ्या गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहे। कचोऱ्या फ्राय झाल्यानंतर अशा तेलावरती तरंगायला सुरुवात होते। यांना पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। इथे मी या कचोऱ्या फ्राय करून घेतल्या। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकता छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत। दिसायला एवढ्या सुंदर दिसत आहेत, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात। मुलांना कधी कधी टिफिनला भाजी पोळी खायचा कंटाळा येतो, त्यावेळेस आपण या गव्हाच्या पिठाच्या कचोऱ्या मुलांना बनवून देऊ शकतो। चवीला अगदी छान लागतात आणि अगदी झटपट तयार होतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी परातीमध्ये आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। इथे आपल्याला मेथीच्या पिठाची पोळी बनवायची आहे, तर त्यासाठी इथे मी मेथ्या घेतलेल्या आहे आणि या मेथ्या आपल्याला गिरणीवरून दळून आणायच्या आहे। आमच्या घरी नेहमीच मेथीची पोळी बनते, त्यामुळे या मेथ्यांचं पीठ मी आधीच तयार करून आणलेलं आहे। जर तुमच्याकडे असं मेथीचं पीठ नसेल तर मेथ्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहे आणि त्याची अशा पद्धतीची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। आता या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला 4 छोटे चमचे मेथीचं पीठ घालून घ्यायचे। पाव चमचा यामध्ये हळदी पावडर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। हे सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घ्यायचे। असं मेथीचं पीठ घातल्यामुळे या पोळ्या चवीलाही अगदी छान लागतात आणि भरपूर सारे प्रोटीन्स युक्त तयार होतात। ज्या व्यक्तींना डायबिटीजचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी हा पदार्थ अगदी उत्तम आहे। आता पीठ मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि जसं आपल्या चपातीचं पीठ असतं तसंच याला आपल्याला मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण 5 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत या पोळीसोबत खाण्यासाठी गोड, आंबट, तिखट चवीची आपल्याला
चटणी तयार करून घ्यायची आहे। सगळ्यात आधी मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। त्यासाठी कढई गरम करून घेतली। यामध्ये आपल्याला लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे। साधारण 8 ते 10 मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे आणि या मिरचीचं नाव आहे मद्रास चपाता। ही मिरची गॅसच्या अगदी मंद आचेवरती कलर चेंज न होऊ देता 1 ते 2 सेकंद आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे मी या मिरच्या भाजून घेतल्या। आता आपण यांना काढून घेऊया। मिरच्या थंड झाल्यानंतर याचा देठ आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि या मिरच्या अशा पद्धतीने आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला या मिरच्यांपासून आंबट गोड तिखट चवीची चटणी बनवायची आहे। त्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये या मिरच्या घालून घ्यायच्या आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता नंतर यामध्ये आपल्याला 3 चमचे गूळ घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी यामध्ये चिंच घालून घ्यायची आहे। आता 6 ते 7 लसणच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला चटणी अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे। इथे मी ही चटणी वाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता हिला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही चटणी वाटून घेतली तेव्हा थोडीशी चटणी या भांड्याला लागली होती, त्यामुळे अर्धी वाटी यात पाणी घालून घेतलं आणि तेच पाणी आपल्याला या चटणीमध्ये घालून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीची आपल्याला या चटणीची थिकनेस ठेवायची आहे। आमच्याकडे जळगाव खानदेशमध्ये मेथीच्या पोळ्यांसोबत खाण्यासाठी अशा पद्धतीची लाल चटणी बनवली जाते। ही चटणी चपाती सोबत सुद्धा खाल्ली जाते आणि विशेष म्हणजे कणण्याच्या भाकरी सोबत खाल्ली जाते। चवीला अगदी छान लागते आणि मस्त अशी चटपटीत तयार होते। चटणी तयार होत होती तोपर्यंत इथे आपलं पोळ्यांसाठीचं जे पीठ आहे तर ते सुद्धा चांगलं मुरलेलं आहे। यावरती थोडंसं तेल घालून मी पुन्हा याला मळून घेतलेलं आहे। चला आता मेथीच्या पोळ्या बनवायला सुरुवात करूया। थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता हा तयार करून घेतलेला उंडा आपण पिठामधून बुडवून घेऊयात। याला थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। यावरती थोडंसं पीठ घालायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे। आता पुन्हा आपल्याला यावरती तेल लावून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ यावरती घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला फोल्ड करून घ्यायचं आहे। इथे आज आपण घडीची पोळी बनवत आहोत, त्यामुळे हा जो उंडा आहे याच्या ज्या कळा आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने हाताने प्रेस करून घ्यायचे आहे। नंतर याला पुन्हा आपल्याला पिठातून बुडवून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण याला भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला। आता ही तयार करून घेतलेली मेथीची पोळी तव्यावरती घालून घ्यायची आहे। पोळी एका साइडने हलकी भाजून झाल्यावरती पोळी पलटी करून घ्यायची आणि यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि दोघी साइडने आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे। इथे मी ही पोळी दोघी साइडने भाजून घेतली। तयार झाली इथे आपली मेथीची पोळी। ही पोळी छान अशी मऊ आणि लुसलुशीत छान अशी तयार होते आणि चवीलाही अगदी भन्नाट लागते। इथे आपली मेथीची पोळी तयार झालेली आहे। त्यासोबत गोड आंबट तिखट चवीची ही चटणी चवीला अगदी भन्नाट लागते। या चटणीवरती थोडंसं कच्चं तेल घालून घ्यायचं आहे आणि नंतर पोळी सोबत खायची आहे। मस्त असा हा चटपटीत पदार्थ तयार होतो। लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील एवढा चवीला भन्नाट लागतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये जाड रवा घालून घ्यायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। आता यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे। गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा वेलची पावडर घालूया। 2 चमचे ओल्या नारळाचे काप घालायचे आहे। तुम्ही ते सुका खोबऱ्याचे काप सुद्धा वापरू शकता आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी असं थोडं थोडं घालायचं म्हणजे गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या। आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे। यापेक्षा जास्त सैल हे बॅटर ठेवायचं नाही। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिटांनंतर बघू शकता बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। जर तुमचं बॅटर यापेक्षा खूप घट्ट झालं असेल तर यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून तुम्ही पाणी घालू शकता। आता यामध्ये पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे। असा बेकिंग सोडा घातल्यामुळे हा पदार्थ हलका फुलका तयार होतो आणि मस्त असा स्पंज आणि सॉफ्ट बनतो। बॅटर तयार झालेला आहे। आता लगेच यापासून पदार्थ बनवायला सुरुवात करूया।
त्यासाठी इथे मी आप्पेपात्र गरम करून घेतलं। यामध्ये आता आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही ते तेल सुद्धा वापरू शकता, पण तुपाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। आता तयार करून घेतलेलं हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने या आप्पे मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे। आता या आप्प्यांवरती झाकण ठेवायचं आहे आणि हे आप्पे गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिटं आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचे आहे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात आप्पे मस्त टम्म फुगून वर आलेले आहे। आप्प्यांना छान जाळी पडलेली आहे। आता आपण हे आप्पे पलटी करून घेऊया। बघू शकता छान असे खरपूस एका साईडने हे भाजले गेले। अशाच पद्धतीने सर्व आप्पे आपल्याला पलटून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने दुसरी साईड देखील आपल्याला आप्प्यांची भाजून घ्यायची आहे। इथे मी हे आप्पे दोघी साईडने चांगले भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। तयार झाले इथे आपले गव्हाच्या पिठाचे गोड आप्पे। चवीला अगदी छान लागतात, मस्त छान मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असे तयार होता। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। 1 कप इथे आपल्याला जाड रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अर्धा कप यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाव कप तेल घालून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप्स नसतील तर घरातील कुठलीही वाटी सेट करून घ्यायची आणि त्याने हे सर्व जिन्नस मोजून घ्यायचे। आता पाव कप यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे आणि 2 टेबलस्पून यामध्ये कोको पावडर घालायची आहे। जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये नाही घातली तरी देखील चालेल। यामध्ये 2 ते 3 ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे आणि 1 कप यामध्ये दूध घालायचं आहे। 4 ते 5 मिनिटे याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने मी याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी बरोबर इथे मी 1 कप एवढं दूध वापरलं आहे। आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता हे मिश्रण आपल्याला 6 ते 7 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे। रवा थोडासा फुलतो त्यामुळे 6 ते 7 मिनिटांनंतर इथे आपलं जे मिश्रण आहे तर ते चांगलं भिजलं गेलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तर तो देखील चांगला फुललेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा टेबलस्पून यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती आपल्याला 2 टेबलस्पून दूध घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा इथे मी हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता लगेच आपल्याला वेळ न वाया घालवता यापासून केक बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी आधीच टीनला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि याला तूप लावून घेतलेलं आहे। आता हे बॅटर आपण या टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि नंतर आपल्याला थोडंसं याला टॅप करून घ्यायचं आहे। जर यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते सुद्धा निघून जातील। यावरती काजू आणि बदामाचे आपल्याला काप घालून घ्यायचे आहे। इथे तुम्ही टुटी फ्रुटी सुद्धा वापरू शकता। केक बेक करण्यासाठी आधीच इथे मी 15 मिनिटांसाठी कढई प्रीहीट करायला ठेवलेली होती। यामध्ये तळाला थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे। आता यावरती आपल्याला हा केकचा टीन ठेवायचा आहे, झाकण ठेवायचं आणि 30 ते 35 मिनिटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। 30 ते 35 मिनिटांनंतर बघू शकतात केक छान बेक झालेला आहे। आता याला चेक करून घेऊयात। टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ केक चांगला बेक झालेला आहे। आता हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने डिमोल्ड करून घ्यायचा आहे। यावरचा जो बटर पेपर आहे तर तो देखील आपल्याला अशा पद्धतीने रिमूव्ह करून घ्यायचा आहे। आता आपण केक कट करून घेऊयात। हा केक आपण गव्हाच्या पिठापासून तयार केलेला आहे, त्यामुळे हा केक भरपूर सारे प्रोटीन्स आणि पौष्टिकयुक्त तर तयार होतोच आणि तुम्ही बघू शकतात केक अगदी छान मऊ लुसलुशीत आणि स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। केकला जाळी सुद्धा खूप सुरेख पडलेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। त्याच वाटीने यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे। तुम्ही ते जाड रवा सुद्धा वापरू शकता। आता पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। पाव चमचा हळदी पावडर घालूयात। पाव चमचा गरम मसाला घालूया। अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात। आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे।
आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात। यावरनं अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पिठाच्या गाठी होत नाहीत आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। तुम्ही बघून घ्या याची थिकनेस अशा पद्धतीची आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी पाणी इथे मी वापरलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचे 5 मिनिटांसाठी आणि हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचं आहे। बॅटर मुरत आहे तोपर्यंत आपण या पदार्थासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचे काप घालायचे आहे, 2 चमचे फुटाण्याची डाळ घालायची आहे, 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घालायच्या, 3 हिरवी मिरची घालायची, तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात, 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा। लिंबाचा रस घातल्यामुळे चटणी छान चटपटीत तयार होते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 वाटी कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी घालायचं आणि चटणी आपल्याला अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायची आहे। इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे, पण ही चटणी आणखी चविष्ट तयार होण्यासाठी हिला आपण तडका देऊन घेऊया। त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल घातलं, तेल कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घातलं, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आणि ही फोडणी छान 1 ते 2 सेकंद तेलावरती परतून घेतली। गरम गरम फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची आहे आणि चटणी मिक्स करून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली ओल्या नारळाची चटपटीत अशी ही चटणी, चवीला अगदी छान लागते। अशी ही खोबऱ्याची चटणी चपातीसोबत, भाकरीसोबत, पराठ्यासोबत आणि डोस्यासोबत खूप छान लागते। आता इथे आपली चटणी तयार झाली आणि इथे आपलं जे बॅटर आहे तर ते सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे। आता यापासून आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला, याला तेल लावून घ्यायचं आहे। आता डोस्याचं 2 पडी बॅटर आपल्याला अशा पद्धतीने या तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। हा डोसा आपल्याला एका साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। डोसा एका साइडने भाजत आला की वरची बाजू अशा पद्धतीने याची कोरडी होते। यावरती आपल्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आणि डोस्याच्या कळा देखील आपल्याला अशा पद्धतीने उलथण्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि हा डोसा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। बघू शकते छान अशी एका साइडने या डोस्याला जाडी पडलेली आहे। आता डोस्याची दुसरी साइड देखील आपण भाजून घेऊया। इथे मी हा डोसा दोघी साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। तयार झाला इथे आपल्या चवीला अगदी भन्नाट लागणारा हा गव्हाच्या पिठाचा डोसा। चवीला अगदी छान लागतो आणि मस्त असा जाडेदार तयार होतो। हे डोसे दिसायला एवढे सुंदर दिसतात त्यापेक्षा चवीला अगदी अप्रतिम लागतात। लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील एवढे चविष्ट हे डोसे तयार होतात आणि मस्त असे जाळेदार, मऊ आणि स्पंजी असे बनतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।